स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेत आहोत तुळ राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला मे 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत. तुमचा शिक्षण योग, आरोग्य, वैवाहिक सौख्य, याचबरोबर भाग्योदय कशा पद्धतीने घडून येऊ शकतो या संदर्भातील माहिती आणि त्याचबरोबर कुठल्या बाबतीमध्ये विशेष काळजी घेऊन तुम्हाला उपाय करायचे आहेत, ही संपूर्ण माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावरती मी आज घेऊन आलेली आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी, तर तो तुम्ही नक्कीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश शुक्रदेव जे सप्तमातनं गोचर करतायत, मंगळदेवांच्या राशीतनं गोचर करतायत, त्यामुळे या महिन्यामध्ये तुमचा स्वभाव थोडासा चिडचिडा होऊ शकतो आणि याबरोबर मंगळदेवांची अष्टम दृष्टी ही लग्न स्थानावर येत आहे. कारण मंगळदेव षष्ठातनं गोचर करतायत आणि 8व्या दृष्टीने ते लग्न स्थानाला पाहतायत. म्हणूनच सांगितलं की व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना थोडासा स्वभावामध्ये चिडचिडा स्वभाव आणि मतवैचारिकता निर्माण करून देणारा. एखाद्या व्यक्तीसोबत संभाषण करताना एखादा अपशब्द तुमच्याकडनं पटकन जाऊ शकतो, त्यामुळे रागावरचं नियंत्रण ठेवा आणि महत्त्वपूर्ण डिसिजन घेताना घाई होणार आहे, त्यामुळे ती घाई न झालेली तुमच्यासाठी अतिशय योग्य राहू शकेल. पुढील स्थानाकडे वळूया. धनस्थान. धनस्थान हे आपल्याला पैशा संदर्भातील महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये यश आहे का, गुंतवणुकीचे योग आहेत का, आर्थिक लाभ कसा आहे, संचय कसा आहे आणि कुटुंबाचं सौख्य कसं आहे, हे सर्व दर्शवणारं स्थान म्हणून दुसरं स्थान ओळखलं जातं. या ठिकाणी असणारी मंगळदेवांची रास, मंगळदेव अष्टमातनं गोचर करतायत. मंगळदेवांचं परिवर्तन या मे महिन्यात नाही, त्यामुळे तुम्हाला कुठलाही डिसिजन घेताय तुम्ही गुंतवणुकी संदर्भातला, खरेदी विक्री संदर्भातील व्यवहार मोठ्या प्रमाणात तुम्हाला करायचे आणि त्या संदर्भातील काही टोकन अमाऊंट तुम्हाला द्यायची आहे, तर नक्कीच तुम्हाला तो निर्णय घेताना विचार करून घ्यायचा आहे, चौकशी करून घ्यायचा आहे. नाही तर थोड्याफार प्रमाणामध्ये अडचणी येऊ शकतात, काही अडथळ्यांना सामोरे जावं लागू शकतं. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणाचे गुंतवणुकीचे योग तुम्हाला या महिन्यात नक्कीच येऊ शकतात. कारण राहुदेव मंगळदेव युतीमध्ये आहेत. अंगारक योगामध्ये हा योग अंगारक योग म्हणून ओळखला जातो आणि या योगाचे शुभ अशुभ दोन्ही परिणाम तुम्हाला प्राप्त या महिन्यात नक्कीच होऊ शकतात. कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर मंगळ कुटुंबामध्ये मतभेद निर्माण करून देण्याचं कार्य सुद्धा करतात, त्यामुळे कुटुंबाचं सौख्य या संपूर्ण महिन्यावर तुम्हाला मध्यम प्रमाणात प्राप्त होईल. एखादा डिसिजन घेण्याचे योग आले, वेळ आली कुटुंबासंदर्भातील, तर नक्कीच तुम्ही त्यावेळेस विचारपूर्वक करा. प्रत्येकाची मनं जपण्याचा नक्कीच प्रयत्न करा, असं मी या माध्यमातून सांगू इच्छिते. पुढील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील तिसरं घर ज्यावरनं पराक्रम परिश्रम पाहिला जातो. या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास, गुरुदेवांचं गोचर हे अष्टमातनं आहे. वृषभ राशीतनं 1 मे पासून सुरू होत आहे. मग हे गोचर तुम्हाला संपूर्ण महिनाभर कशा पद्धतीने लाभ प्राप्त करून देईल किंवा कुठल्या बाबतीमध्ये प्रसिद्धी निर्माण करून देईल हे समजून घेऊयात. या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास, गुरुदेव अष्टमातनं गोचर करतात, त्यामुळे अचानक एखादी संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते आणि त्या संधीचं सोनं केलंय आणि त्यामुळे तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त झाली, अशा पद्धतीने शुभ संकेत आहेत. गायन, वादन, नृत्य कला संदर्भातील कुठलेही कोर्सेस तुम्ही घेत असाल, अर्थात तुम्ही शिक्षक वृंद असाल, तर तुम्हाला नक्कीच प्रसिद्धीचा शुभ संकेताचा हा महिना म्हणता येईल. आणि त्याबरोबरच तुम्हाला पराक्रम आणि परिश्रम या दोन्ही गोष्टींसाठी थोडासा स्ट्रगल सुद्धा घडून येणार आहे. राशीपत्रिकेतील चौथं घर ज्यावरून आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो, या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी शनिदेवांची रास, शनिदेव पंचमातनं त्रिकोण स्थानातनं गोचर करतायत. अर्थात हे गोचर शुभ आहे. तुम्हाला वास्तू वाहन खरेदी करून देण्यासाठी उत्तम शनिदेवांची कृपाच म्हणता येईल, कारण शनिदेव सुस्थितीमध्ये आहेत. परंतु राहुदेवांची 12वी दृष्टी आहे शनी महाराजांवरती. नक्की शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह एकमेकांचे परस्पर मित्र संबंधात आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणातील कुयोग येणार नाही. परंतु वास्तू घेताना संभ्रमित अवस्था निर्माण करून देण्यासाठी मंगळयुक्त राहूचा अंगारक दोष आणि त्याचबरोबर राहूची 12वी दृष्टी चतुर्थेशावर असल्यामुळे हा येऊ शकतो. म्हणून कुठलाही निर्णय घेताना संभ्रमित अवस्था जरी झाली तरी पण पटकन तो डिसिजन पूर्ण व्हावा आणि तुम्हाला मनोइच्छित एखादी वास्तू, संकल्पित वास्तू पूर्ण तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देण्यासाठी, प्राप्त व्हावी यासाठी नक्कीच उपाययोजना मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, ती नक्की करा.
याचबरोबर मातृसौख्यासाठी हा महिना अतिशय उत्तम आहे. गृहिणी वर्गाची लगबग जास्त मोठ्या प्रमाणात या महिन्यात दिसून येईल. प्रत्येक कार्यामध्ये सहभागी नोंदवण्याचे शुभ संकेत आहेत. त्या बाबतीमध्ये सुद्धा उत्तम कालावधी म्हणता येईल. स्थानाचे अधिपती शनिदेव जे पंचमातनच गोचर करतायत, तर तुम्हाला या महिन्यामध्ये विशेष शिक्षणाबाबत तुम्ही एक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणार आहात. अभ्यासाकडे तुमचा कल राहणार आहे. उत्तमरित्या तुम्ही तो अभ्यासणार आहात आणि ज्यांना परीक्षा द्यायच्या, स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या, त्यांच्यासाठी उत्तम कालावधी आहे. तर तुम्हाला तुमच्या कार्यातनं यश प्राप्त करून देण्यासाठी विशेष शनी महाराजांची कृपाच म्हणता येईल. याबरोबरच छोट्याखानी कलात्मक कुठलेही कोर्सेस करायचे आहेत किंवा खेळासंदर्भातलं ट्रेनिंग तुम्हाला या महिन्यात घ्यायचं आहे, त्या संदर्भातील कोर्सला तुम्हाला सुरुवात करायची असेल तर त्यासाठी सुद्धा या महिन्यातील पहिला पंधरवडा अतिशय शुभ संकेताचा म्हणता येईल. या पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्ही ऍडमिशन करून घेऊ शकता. याबरोबरच प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. तुम्हाला तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीसोबत वेळ व्यतीत पण करता येणार आहे आणि त्याचबरोबर काही अंशी त्यांच्यासोबत मतवैचारिकता पण होऊ शकते. मधील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 6वं घर, ज्यावरून आपण शत्रू त्रास, मानसिक त्रास होईल का हे पाहतो आणि त्याचबरोबर खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आणि आरोग्य पाहतो. या सर्वच दृष्टिकोनातून विचार केला तर आरोग्यासाठी या महिन्यात असणारे राहुयुक्त मंगळ षष्ठ स्थानात आहेत, त्यामुळे थोडासा उष्णतेचा विकार उद्भवू शकतात. पुरळ येणं, पिंपल्स येणं या काही गोष्टी होऊ शकतात. त्रास अधिक प्रमाणात जाणवू शकतो. तर विशेष तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. उन्हापासून जास्तीत जास्त संरक्षण कसं होईल याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर षष्ठ स्थानामध्ये असणारे राहुदेव हे थोड्याफार प्रमाणामध्ये जुने आजारपण, अर्थात ज्यांना बीपी, शुगर, थायरॉइड सारखे आजारपण आहेत, तर अशा वर्गाने सुद्धा विशेष स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. या स्थानात असणारी गुरुदेवांची रास आणि गुरुदेव अष्टमातनं गोचर करतायत, त्यामुळे थोडासा स्थूलपणा वाढू शकतो, तब्येत वाढू शकते आणि पोटासंदर्भातील किंवा त्वचा विकारासंदर्भातील आजारपणांची सुद्धा तक्रारी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, उन्हापासनं आणि थोडंसं त्वचे संदर्भातील काळजी विशेष महिला वर्गाने, महिला स्त्री पुरुष दोन्ही वर्गाने घ्यायची आहे. याचबरोबर खरेदी विक्री संदर्भातील व्यवसायामध्ये उच्च पदावर घेऊन जाण्यासाठीची स्थिती तुम्हाला या महिन्याच्या 15 मे नंतर उत्तम प्रमाणात दर्शवत आहे. याबरोबरच शत्रू त्रास तुम्हाला या महिन्यात थोडाफार जाणवू शकतो. हितशत्रूंचा त्रास निर्माण होऊ शकतो. तुम्ही केलेलं कार्य एखाद्याला नाही आवडलेलं आणि त्याबद्दल तुमच्याबद्दलचा जो मत्सर आहे, द्वेष भावना जी आहे ती जागृत होऊ शकते. कारण राहू युक्त मंगळ देव आहेत आणि ते षष्ठातनच गोचर करतात, त्यामुळे हा कुयोग येऊ शकतो. तर यावरती सुद्धा उपाय आपण शेवटी पाहणार आहोत. राशीपत्रिकेतील 7वं घर, ज्यावरून आपण जोडदाराचं सौख्य आणि भागीदारीचे व्यवसाय पाहतो. या महिन्यामध्ये तुमच्या जोडदाराची साथ सोबत तुम्हाला अल्प प्रमाणात प्राप्त होऊ शकते. याचं कारण म्हणजे सप्तमेश मंगळदेव जे भावभावेश नियमाप्रमाणे षष्ठातनं गोचर करतायत, आपल्या राशीच्या 12व्या स्थानातनं गोचर करतायत. आपल्या स्थानाच्या 12व्या स्थानातनं जेव्हा मंगळदेव गोचर करतायत राहुयुक्त, त्यावेळेस तुमचा जोडीदार किंवा तुमची पत्नी किंवा पती यांच्याकडनं तुम्हाला महत्त्वपूर्ण डिसिजन घेताना नक्कीच मतभेद होऊ शकतात, वाद होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच कुठलाही डिसिजन घेताना बारकाईने आणि जास्तीत जास्त समजून घेऊन त्यांना घ्या. वादाकडे विषय जात असेल तर तुम्ही तो कसा थांबवायचा यासाठी प्रयत्न करायचे आहेत. याचबरोबर भागीदारीच्या व्यवसायाच्या संदर्भात सुद्धा विचार केला तर हा महिना तुम्हाला अगदी मध्यम स्थिती दर्शवतो. व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्यांचे व्यवसाय सुरू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगू इच्छिते की तुमचा जो पार्टनर आहे व्यावसायिक, त्याला समजून घ्या. कुठलाही डिसिजन घेताना महत्त्वाचा डिसिजन आहे ज्यावरनं तुमची आर्थिक स्थिती ही त्यावर संपूर्ण अवलंबून आहे. असे डिसिजन तुम्ही स्वतः वैयक्तिक घ्या, त्यांच्यावर अवलंबून राहू नका असं मी या माध्यमातून सांगू इच्छिते. पुढील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 9वं घर, ज्यावर आपण भाग्योदय पाहतो. तर भाग्योदयाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास. बुधदेव हे राशीपत्रिकेतील षष्ठ स्थानातनं मीन राशीतनं गोचर करतायत 10 मे पर्यंत. 10 मे नंतर ते मेषातनं गोचर करतील. अर्थात तुम्हाला 10 मे पर्यंतचा कालावधी हा थोडासा भाग्यासाठी अर्थात नवीन नोकरीच्या संधीसाठी मध्यम स्वरूपात दर्शवतो. तदनंतर मात्र नक्कीच तुम्हाला योग्य संधी प्राप्त होईल आणि तुम्हाला एखादा चांगला जॉब मिळू शकेल. याचबरोबर तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा 10 मे नंतरचा कालावधी उत्तम आहे. तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याच्या निमित्ताने किंवा त्यांच्या सेवेत राहण्याच्या किंवा तुमच्या गुरूंच्या सेवेत राहण्याच्या दृष्टीने हा महिना 10 मे नंतरचा कालावधी उत्तमरित्या दर्शवत असल्यामुळे
तुम्हाला आपोआपच जाण्याची संधी येऊ शकते. आध्यात्मिक उपासना जास्तीत जास्त तुमच्याकडनं दृढ प्रमाणात होऊ शकते. तर अशा पद्धतीने सुंदरसा कालावधी तुम्हाला उपासनेच्या बाबतीमध्ये 10 मे नंतर दर्शवतो. पुढील स्थानाकडे वळूयात. राशी पत्रिकेतील 10वं घर जे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं, आपल्यातील सगळ्यात महत्वपूर्ण स्थान हे 10वं स्थान आहे, ज्यावर आपण आपलं केलेलं कार्य कशा पद्धतीने होईल, व्यवसायामध्ये यश येईल का हे पाहतो. तर या ठिकाणी असणारी जलतत्वाची कर्करास आणि या ठिकाणावरती असणारी राहुदेवांची पंचम दृष्टी, यामुळे व्यवसाय सुरू करताना निवडताना थोडासा वेळ घ्या. तो कुठल्या पद्धतीने आपल्याला करता येईल, कसा तो पुढे नेता येईल, या सगळ्या गोष्टीची मांडणी करा. नियोजनबद्ध कार्य हाती घेतलं तर नक्कीच तुमचा व्यवसाय लवकरात लवकर तो सुरू होईल आणि तो व्यवसाय उत्पन्नाच्या दृष्टीने अतिशय उत्तमरित्या तो उच्च लेवलला जाऊ शकेल. तर अशा पद्धतीने कुठलाही व्यवसाय सुरू करताना थोडासा वेळ घ्या आणि त्याचं नियोजन करा. याचबरोबर द्रवपदार्थासंदर्भातील कुठलेही व्यवसाय तुमचे सुरू असतील तर ते या महिन्यामध्ये उत्तम स्थितीमध्ये राहतील. त्या व्यवसायामधनं तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभाची स्थिती दर्शवत आहे. पुढील स्थानाकडे वळूयात. लाभस्थान. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात मोठ्या प्रमाणात तुम्हाला लाभयोग उत्तमरित्या आहे. ते कसं समजून घेऊयात. कारण या ठिकाणी असणारी रविदेवांची रास. रविदेव मेषेतनं उच्च राशीतनं गोचर करताय. ज्यांचं गव्हर्नमेंट खात्यामध्ये सर्व्हिसचं कार्य सुरू आहे, तुम्ही नोकरी करताय तर तुम्हाला अतिशय उत्तम योग आहे. ग्रहस्थिती अतिशय उत्तम आहे. त्यातनं मोठ्या प्रमाणात लाभ आणि कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते. 14 मे पर्यंत हा कालावधी अतिशय शुभ प्रमाणात आहे. तदनंतर रविदेव हे गुरुदेवांच्या युतीत अष्टमातनं गोचर करण्यास सुरुवात करतील, तर तोही तुम्हाला काळ सुंदरच म्हणता येऊ शकेल. त्याबरोबरच तुमच्या व्यवसायामधनं सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होऊ शकतो या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास. बुधदेव राहुयुक्त आहेत, त्यामुळं काही गोष्टींसाठी विनाकारण खर्च होऊ शकतो किंवा तुम्हाला एखादी गोष्ट खूपच गरजेची नाहीये परंतु ती घेण्यात आली, अशा पद्धतीने योग सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे हा महिना विशेष खर्चाचा म्हणता येईल. वैयक्तिकरित्या तुम्ही स्वतःसाठी खर्च करू शकाल किंवा कुटुंबातील तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यासाठी सुद्धा हा महिना खर्च करायला लावणारा दिसून येत आहे. विशेष काळजी तुम्ही आरोग्यासाठी घ्यायची आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे ती उपासना. तर उपासना कोणती करायची ते समजून घेऊयात. म्हणजे नक्कीच हा महिना उपासनेचा आहे, तर ती उपासना तुम्ही कशी करायची ते समजून घेऊयात. तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये जो अंगारक योग होत आहे राहू आणि मंगळाचा, त्याचे दुष्परिणाम जाणवणार आहेत. तर तो दुष्परिणाम जाणवू नये, कमी प्रमाणात त्याची तीव्रता राहावी म्हणून संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे किंवा गम गणपते नमः रोज 108 वेळा जप करायचा आहे. यामुळे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ह्या अंगारक योगाचा दोष कमी होऊ शकतो. मंगळदेवांचा जप केला तरी सुद्धा चालणार आहे. रीम भौमाय नमः हा जप केला तरी सुद्धा चालेल. या दोषाचा परिणाम सौम्य होऊ शकतो. पण डायव्हर्ट होऊ शकतं, इकडे तिकडे भटकून पुन्हा अभ्यासात, अशा पद्धतीने काही अंशी परिणाम तुम्हाला जाणवू शकतात संपूर्ण महिनाभर. त्यामुळे नक्कीच काळजी घ्या आणि राहुदेवांचा रीम राहवे नमः हा जप करा आणि पक्ष्यांना दाणे टाकत चला, अन्नदान करत चला गोरगरिबांना. यामुळे सुद्धा तुम्हाला राहुदेवांची विशेष कृपा प्राप्त होऊ शकेल. याबरोबरच तुम्हाला या संपूर्ण महिन्याभर जोडदाराचं सौख्य प्राप्त व्हावं आणि कुटुंबामध्ये तुम्हाला कुठलाही महत्वपूर्ण डिसिजन घेण्याची वेळ या महिन्यात नक्कीच येणार आहे. तर तो घेताना संभ्रमित अवस्था होऊ नये म्हणून या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गणपतीची उपासना करणं आवश्यक आहे. तर आज आपण कोणती उपासना केल्यामुळे कोणते लाभ होणार आहेत हे समजून घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारावरती अगदी सोप्या पद्धतीने उपासना समजून सांगत असतो आणि या उपासनेचे फायदे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्ही करून पहा, लाभ घ्या, तुम्हाला समजून येईल की तुम्हाला काय फळ प्राप्त झालेलं आहे. तुम्हीच मला कमेंट करून सांगा. तर याबरोबरच आता आपण समजून घेणार आहोत जे वधूवर आहे, ज्यांना विवाह करायचा त्यांना गुरु कितवा आहे आणि या महिन्यात म्हणजेच 1 तारखेपासून गुरुचं परिवर्तन होतं, तर तुमच्या राशीला गुरु कितवा सुरू झालेला आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण गुरुचं बळ असल्याशिवाय विवाहाचं कार्य सिद्धीच जात नाही असं म्हटलं जातं. मग त्या दृष्टीने विचार केला तर गुरुदेव तुमच्या अष्टम स्थानातनं गोचर करणार आहेत 1 मे पासून. म्हणजे तुम्हाला 8वा गुरु सुरू होत आहे. मग विशेष गुरुदेवांच्या उपासनेत संपूर्ण वर्षभर राहायचं आहे, 13 महिने राहायचं आहे. कारण गुरुदेव एका राशीत 13 महिने राहतात. त्यामुळे या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीसाठी तुम्हाला आजच उपासना सांगत आहे, ती म्हणजे दत्त महाराजांची उपासना करायची आहे. रोज दत्त महाराजांची उपासना करणं,
शक्य न झाल्यास दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन करणं, औदुंबराला 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालणं यामुळे तुमच्या जीवनामध्ये विवाहाचं कार्य सिद्धीत जाऊ शकतं आणि याबरोबर वैवाहिक सौख्य सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतं. अशा पद्धतीने गुरुदत्ताची उपासना तुम्हाला वर्षभर करायची आहे. 8वा गुरु आहे, हरकत नाही, ज्यांच्या पत्रिकेमध्ये लग्न पत्रिकेमध्ये विवाह योग सुरू आहे आणि त्यांची तूळ रास आहे, तर अशा व्यक्तींना सुद्धा विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं, कारण त्यांच्या जन्मकुंडलीनुसार विवाह योग सुरू आहे म्हणून. पण 8वा गुरु असताना काही अंशी अडचणी निर्माण होतात, कार्यामध्ये विलंब होऊ शकतो. मग त्यासाठी विशेष उपाय आहेत. तुम्ही तुमची जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे विवाह योग कधी सुरू होत आहे हे जाणून घ्या. विवाह योग पाहताना तुमच्या जोडीदाराच्या संदर्भातील संपूर्ण माहिती, दिशा, अंतर या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्या आपल्याला लग्न कुंडलीप्रमाणे माहिती पडू शकतात. तर ती माहिती सुद्धा जाणून घ्या आणि त्या पद्धतीने विशेष उपाय सुद्धा चालू करा. 8वा गुरु आहे म्हणून काय उपासना करायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 8व्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य विलंबाने सिद्धीच जातं, तर नक्कीच त्यासाठी उपाय तुम्ही हा दत्त महाराजांचा सांगितलेला नक्की करा. उत्तमरित्या तुमचं विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं. बरोबरच तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या ज्यातून तुम्ही जाताय, मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटतेय, नक्की तुम्ही मला संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटणारच आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तत्पूर्वी आपल्या सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.